मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग अपंग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची अपडेट आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने 18 डिसेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, जो आपल्या दिव्यांग अपंग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा. तर मग पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती 18 डिसेंबर 2025 चे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे. याचा विषय आहे दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना. मग मित्रांनो, या योजनेमध्ये काही बदल हे करण्यात आलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचे असे हे बदल आहेत. तर पहा मित्रांनो, या शासन निर्णयानुसार दिव्यांग अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ ही करण्यात आलेली आहे. दिव्यांग अव्यंग विवाह म्हणजे एक दिव्यांग आणि दुसरी विवाह करणारी जर दिव्यांग नसेल, तर मग अशा विवाह योजनेत जे प्रोत्साहन अनुदान पूर्वी दिले जात होते त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता दिव्यांग या दोघांमध्ये जर समजा लग्न होत असेल, तर मग अशा विवाहास 2.5 लाख रुपये इतके प्रोत्साहन अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे. ही नवीन आता यामध्ये या योजनेमध्ये बाब नमूद करण्यात आलेली आहे. तर मग पहा मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे अर्थसहाय्य मिळणार आहे त्यामध्ये दिव्यांग अव्यंग विवाह जर झाल्यास तर 1.5 लाख रुपये इतके अर्थसहाय्य हे मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर दिव्यांग या दोघांमध्ये जर विवाह होत असेल, तर मग अशा वेळेस 2.5 लाख रुपये इतके अर्थसहाय्य हे त्या जोडप्याला दिले जाणार आहे. आता मित्रांनो, अनुदानाची जी पूर्ण रक्कम आहे ती पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर हे त्यांच्या बँक खात्यामध्ये केले जाणार आहे. त्यापैकी 50% रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षांकरिता मुदत ठेवीमध्ये ठेवावयाची आहे. आता ही जी योजना आहे, या योजनेच्या अटी व शर्ती नेमकी काय आहेत? तर पहा मित्रांनो, वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैद्यवैच्छिक ओळखपत्र आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा. तसेच वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. विवाह कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. आता मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती आहेत? तर पहा मित्रांनो, आधार संलग्न वैद्यवैच्छिक ओळखपत्र म्हणजेच दिव्यांगत्व प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे. यासाठी दोघांचीही आधार कार्ड आवश्यक आहेत. पती व पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याचा सविस्तर तपशील म्हणजेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे कागद देखील आवश्यक आहे. आता अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे? तर लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या नमुन्यामध्ये व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून परिपूर्ण अर्ज हा जिल्हा कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे. जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. यासाठी मित्रांनो, निवड समिती देखील ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे गठीत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आयुक्त दिव्यांग कल्याण विभाग यांचे मार्फत अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रणालीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा ही करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही योजना आहे ज्या योजनेची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय जर तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल, या शासन निर्णयाची प्रत जर तुम्हाला हवी असेल, तर मग मित्रांनो, या शासन निर्णयाची जी लिंक आहे ती लिंक मी या व्हिडिओच्या
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय तुम्ही ओपन करून वाचू शकतात किंवा डाउनलोड देखील करू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींसाठी ही जी योजना आहे विवाहास प्रोत्साहन देण्यासंदर्भातील, ही अत्यंत महत्त्वाची आणि त्यांना लाभदायक आणि अतिशय त्यांच्या कल्याणासाठी व्यवस्थित अशी ही योजना आहे. या योजनेचा मित्रांनो आपण थोडक्यात माहिती घेतली. मित्रांनो, हा व्हिडिओ, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.